ठाकरे ब्रँडवर आमदार प्रसाद लाड यांनी टीका केली आहे। पहिल्या निवडणुकीमध्ये यांना पराभवाला सामोरं जावं लागणार आहे। लोक या ब्रँडला बंद करायच्या तयारीला लागले आहेत असं लाड यांनी म्हटलं। संजय राऊतांचं चाललं तर ते ट्रम्प बरोबर उद्धव ठाकरेंची युती करतील असा टोला आमदार प्रसाद लाड यांनी लगावला। तर उद्या उद्धव ठाकरे आणि ट्रम्प एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको असं लाड यांनी म्हटलं। खासदार संजय राऊतांनी बोलण्याआधी आत्मपरीक्षण करायला हवं असा सल्ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलाय। महायुती सरकार जनतेला फसवून सत्तेवर आलंय असं विधान राऊतांनी संगमनेरच्या दौऱ्यावर केलं होतं। त्यावरून विखेंनी राऊतांना सल्ला दिला। स्वातंत्र्यदिनी मांसाहार बंदीवरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टीकेचा भाजप मीडिया सेलनं समाचार घेतला। विकास करणं हा भाजपचा पुरुषार्थ आहे तर महिलेला शिव्या देणं, अश्लील भाषेत बोलणं हा संजय राऊतांचा पुरुषार्थ असल्याचा आरोप भाजप मीडिया सेलचे प्रमुख नवनाथ बन यांनी केलाय। मांसाहार बंदी लादून समाजाला नपुंसक बनवत आहात का असा सवाल संजय राऊतांनी केला होता। त्याला आता पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं। सगळ्या महापालिकेमध्ये महायुतीचे महापौर बसतील असा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलाय। ठाकरेंच्या युतीचा काहीही फरक पडणार नाही। कुणी कितीही युती करू द्या, काहीही बोलू द्या, महायुतीला काहीच फरक पडणार नसल्याचं सरनाईकांनी म्हटलं। महायुती ही भक्कम आहे। धनंजय मुंडे सातपुडा बंगल्यामध्ये अनधिकृतपणे राहत असल्याचा उल्लेख करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले। बंगला तत्काळ सोडण्याचे आदेश देण्यासह दंडाची रक्कम वसूल करण्याचा पत्रात उल्लेख आहे। मुंडे सातपुडा शासकीय बंगल्यामध्ये अनधिकृतपणे राहत असल्याचा देखील उल्लेख आहे। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी आमदार रोहित पवारांवर सडकून टीका केली आहे। रोहित पवार हे बालिश बुद्धी आहेत, त्यांच्या पक्षाची काय स्थिती आहे ते त्यांनी आधी पाहावं असं तटकरेंनी म्हटलंय। त्यामुळे यावर रोहित पवार आता काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागेल। मिशन सुदर्शन चक्र या मोहिमेतून भारताला बळ मिळालं आहे। शत्रूचे हल्ले परतावून लावणार पण शत्रूला हल्ले करण्याची हिंमतच होणार नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। या निर्णयाबद्दल शिंदेंनी पंतप्रधानांचं अभिनंदन केलं। सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील सावडाव या धबधब्याचं नूतनीकरण होणार आहे। नारायण राणेंच्या हस्ते नूतनीकरणाचं उद्घाटन पार पडलं। हा धबधबा 12 महिने सुरू राहावा, सिंधुदुर्गातील पर्यटन वाढावं असे आमचे प्रयत्न असल्याचं राणेंनी सांगितलं। मनसेच्या पोस्टरबाजीवरून कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी मनसेला टोला लगावला। पराभूत उमेदवार नेहमी कुणावर तरी दोष टाकतात असं भरणे यांनी म्हटलंय। मनसेनं ईव्हीएम आणि निवडणुकीवर प्रश्न उपस्थित करणारं पोस्टर्स लावलं होतं। छगन भुजबळांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही, त्यांनी जातीमध्ये तेढ निर्माण केली आहे असं विधान जरांगींनी केलं। मी त्यांच्यावर बोललो नाही, त्यांना बोलायची काय गरज आहे असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला। भिवंडीतील तिरंगा यात्रेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। पराभवाच्या भीतीनं विरोधक चुकीची माहिती पसरवतायत, विरोधक बोलतायत ते पूर्णपणे खोट आहे असं चव्हाण यांनी म्हटलंय। नॉनव्हेज खाणं न खाण्याबद्दल संविधानाने हक्क दिले, आमचा संविधानावर विश्वास आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। भाजप नेहमी ट्रॅप निर्माण करतंय, लोकसभा निवडणुकीच्या वेळी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही रोहित पवारांनी केला। माझ्यासोबत सेल्फी घेणाऱ्यांना मी निधी देणार नाही, मी कामांना निधी देईल असं विधान पंकजा मुंडेंनी केलंय। जालन्यात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला मुंडे उपस्थित होते। मुंडेंच्या हातून शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं लोकार्पण पडलं। मुंबईमध्ये सवलती असतानाही घरांच्या किमती का वाढतात असा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी रिअल इस्टेट उद्योगाला केलाय। परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प हाती घ्यावेत आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना फडणवीसांनी दिल्या। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य आणि कार्याचा गौरव केला जाणार आहे। 1 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिन, लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती। इन कैडेट्स के द्वारा, इन वॉलंटियर्स के द्वारा पालन किया जा रहा है।
राजधानी दिल्लीमध्ये आज विद्यार्थ्यांचा उत्साह पाहायला मिळाला। स्वातंत्र्यदिनी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। तिरंगी कपड्यांमधल्या उपस्थित विद्यार्थ्यांशी मोदींनी हस्तांदोलन केलं आणि त्यांचा उत्साह वाढवला। राष्ट्र का प्रथम नेतृत्व उनकी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं। यावेळी मोदींनी जवळपास 103 मिनिटांचं भाषण देत नवा विक्रम केला। हा विक्रम नोंदवताना त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देखील मागे टाकले। देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनर दिला गेला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहणी केली। मानवता को प्रमुखता देते। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा पाठवल्या। भारताच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदींना या शुभेच्छा पाठवल्या आहेत। भारतातल्या रशियन दूतावासानं ही माहिती दिली। मानवता को प्रमुखता देते। मुंबईमध्ये सेना भवनात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला। उद्धव ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं। शहापुरातल्या शाळेत 15 ऑगस्टच्या निमित्तानं लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। देशभक्तीच्या थीमवर आधारित शाळेच्या मुख्य गेटवर ही प्रतिकृती साकारली आहे। विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे। भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकरांच्या हस्ते दहिसर इथल्या भाजप कार्यालयामध्ये ध्वजारोहण झालं। यावेळी दरेकरांनी हातामध्ये तिरंगा घेऊन तिरंगा यात्रेत सहभाग घेतला। मुंबईमध्ये ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला। भाजपा गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकरांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। यावेळी त्यांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या। मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं। महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। यावेळी त्यांनी मुंबईकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। ठाण्यातील शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मध्यरात्री ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी मोठ्या प्रमाणात ठाणेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते। भिवंडीमध्ये शिवसेना शाखेच्या वतीनं रात्री 12:05 ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली आहे। कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख तसंच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। नवी मुंबईतील पनवेल महानगरपालिकेत स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आलाय। मनपा मुख्यालयामध्ये आयुक्त कैलास शिंदे आणि पनवेल मनपा मुख्यालय प्रांगणात आयुक्त मंगेश चितळे यांनी ध्वजारोहण करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे। पश्चिम उपनगरात आमदार प्रकाश सुर्वे गेल्या 20 वर्षांपासून दहीहंडीचं मोठ्या प्रमाणात आयोजन करत असतात। मागाठाणे येथील देवपाडा मैदानात उद्या दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे। आमदार सुर्वे आणि त्यांचे पुत्र राज सुर्वे यांनी तयारीची पाहणी केली। गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी ठाणे महानगरपालिकेनं मोठा निर्णय घेतला। मंडप उभारणीचं भाडं मंडळांकडून आकारलं जाणार नाही। दोन्ही सणांना मंडळांकडून भाडं न आकारण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे। खासदार नरेश म्हस्के यांच्या विनंतीला ठाणे मनपा प्रशासनानं प्रतिसाद दिला। मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 3 ते 4 तासात मुंबई शहर, उपनगर आणि रत्नागिरीत जोरदार पावसाचा इशारा आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे। शहापूर सापगाव रस्त्यावर आंदोलन करण्यात आलेलं आहे। रस्त्याची चाळण झाल्यानं आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती। लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतलं। डोंबिवलीजवळील खोणी ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मागणीसाठी कल्याण तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू आहे। आरोग्य केंद्रासाठी जागा दिली जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असं पवित्र आंदोलकांनी घेतलं।
छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर शुभम धूत यांना राष्ट्रपतींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण आलं. धूत यांनी गेल्या 7 वर्षात हिमोफोलिया या आजारावर आयुर्वेदामध्ये काम केलेलं आहे. या कामाची दखल घेण्यात आली. धूत यांना राष्ट्रपतींकडून नॅशनल अवॉर्ड फॉर इंडिव्हिज्युअल एक्सलन्स या पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. भारतीयांनी गेल्या 10 वर्षात परदेशात शिक्षण घेण्यासाठी तब्बल 1.76 लाख कोटी खर्च केल्याची माहिती आहे. या रकमेचा वापर देशात नवीन शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी केला असता तर भारतात 62 IIT उभ्या राहू शकल्या असत्या, अशी माहिती एका अहवालात आली. राष्ट्रीय महामार्गावर आता 3200 टोल ओलांडता येणार आहे. या फास्टॅग योजनेला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे खासगी वाहन चालकांना याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकार जीएसटी रचनेमध्ये सुधारणा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 12% आणि 28% जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्याऐवजी 5% आणि 18% जीएसटी दर प्रस्तावित असल्याची सूत्रांची माहिती आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा निर्णय घेण्यात आलाय. परिसरातील 29 गावांचा वसई विरार महानगरपालिकेत समावेश करण्यात आला. त्यामुळे महापालिकेच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार असून या गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा झालाय. नवी मुंबई महानगरपालिकेला सुपर स्वच्छ लीग या कॅटेगरीमध्ये विशेष स्थान मिळालंय. देशातील स्वच्छ शहरांमध्ये प्रथम 3 क्रमांकात राहणाऱ्या शहराच्या कॅटेगरीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला स्थान मिळालेलं आहे. पवईच्या IIT फुलेनगर इथल्या एका घराची भिंत कोसळलेली आहे. या घटनेत त्या घराशी जरून जाणाऱ्या दिनेश विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले. डोक्याला जबर मार लागल्यानं त्यांच्यावर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालघरमधील मनोरवाडा रोडवर केमिकल टँकरचा भीषण अपघात झालेला आहे. वाघोटे टोल नाका इथं अपघात झाला. केमिकल टँकरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती. अपघाताच्या नंतर केमिकल आजूबाजूच्या भात शेतीमध्ये गेल्यानं मोठं नुकसान झालं. पालघर जवळच्या समुद्रामध्ये मच्छीमार बोटीला मालवाहू जहाजाची धडक बसली. मोरबे येथील संतोष तरे यांच्या मालकीच्या मच्छीमार बोटीला मालवाहू जहाजाची धडक बसली आहे. मालवाहू जहाजाच्या धडकेत मच्छीमार बोटीतील 4 खलाशी समुद्रात फेकले गेले. जवळच मासेमारी करत असलेल्या एका बोटीमुळे 15 मच्छीमार खलाशांचे जीव वाचले. रायगडच्या नेरळ माथेरान मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. दस्तुरी ते जुम्मापट्टी स्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनतळावर जागा नसल्यानं पर्यटकांची वाहनं रस्त्यात उभी केली. पर्यटक सलग सुट्टी एन्जॉय करायला माथेरानमध्ये दाखल झाले होते, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. उल्हासनगरातील एका तरुणानं 100 किलोमीटरची सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केली. शहरात क्रीडांगण व्हावीत, चांगल्या दर्जाचं क्रीडा संकुल उभं राहावं, तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशानं तरुणानं मॅरेथॉन पूर्ण केलं. वांगणी ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर 10 तास 20 मिनिटात पूर्ण करत या तरुणानं विक्रम केला. बदलापुरात वर्षा मॅरेथॉन संपन्न झालेला आहे. हजारो स्पर्धकांनी यात सहभाग घेतलाय. गेल्या 32 वर्षांपासून शिवसेना शहर शाखेच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली जाते. वेगवेगळ्या वयोगटातील 12,000 स्पर्धकांनी यात भाग घेतलाय.